गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो पुरीले, तुली बाबा असं काही नाही. ज्याले आठवलं त्यानं हातवर करायचं, आणि ज्याला येत नाही त्यानं मुक्यानं बसायचं. पहिला प्रश्न हा आहे की श्री संत सखाराम महाराजांचा अवतार कोण्या गावात झाला? श्री संत सखाराम महाराज याचा जन्म कोण्या गावात झाला? सांग. बरोबर आहे, सखारामपूर म्हणजे इलोरा. काही दोन्ही येतं, इलोराच म्हणत पहिले, पण सखाराम बाबाचा अवतार झाला. त्या गावाचे नाव बदललं, सखारामपूर. बाप, बरोबर आहे. कृष्णालीनं उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. वाजवा टाळ्या तिच्यासाठी. जय नरहरी मा. आता दुसरा प्रश्न असा आहे आपला की जयचे मंदिर भारतभर झाले, परदेशात झाले, असे गजानन महाराजांचं गाव कोणतं? थांबजा, हिला माहित. आधी कोणाला माहित आहे का गजानन महाराजाचं गाव? दोघे जणीले माहित आहे. हो बा, गजानन महाराजाचं गाव. हा, आता हात खाली करा. तू सांग पहिले. शेगाव. तू सांग. बरोबर सांगलं काय किंवा लय माहिती आहे तुम्हाला. आता तिसरं गाव विचारतो मी तुम्हाला. परमहंस रामचंद बाबा, अंगावर कपडे नाही, काही नाही, पण कोणाची पोत तोळत, कोणाची येणी सोळत. ते म्हणजे रामचंद बाबा म्हणजे साक्षात परमात्म्याचा अवतार. बरं, जो कोणी रामचंद्र बाबा बद्दल काही मनात आणीन, पागल पिसाटा तो डुबला समजा. रामचंद बाबा वजेगावचे म्हणजे साक्षात भगवंताचा अवतार. हा, कोण्या गावचे रामचंद बाबा सांगा आता. अरे मॅच सांगून दिला अंडी. जिंकलं देखो तुम्ही न. गोपाल कृष्ण माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. आता फटाफट उत्तर द्या. सबकन हात वर करा. विठोबा रुक्माई कोण्या गावचे? वा रे वा, चला 3 झाले मेंबर. विठोबा रुक्माई. विठोबा रुक्माई सांगा आता. पंढरपूर. रे वा, लय हुशार आहे. बराबर. आता सगळ्यात सोपी प्रश्न, सगळ्या. आता तुम्ही 5 जणी हात वर करायला पाहिजे. बाबाचं गाव कोणतं? कृष्ण बाबाचं गाव सांगा. आता कोण सांगते? बोला, सांगा. वृंदावन, गोकुळ, मथुरा, लय गावात त्या पाहायचे. कोणतेही सांगणं तरी चालते. वा रे वा. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं गाव विचारायचं अर्जंट. आता सगळे ध्यान ठेवा. आता हुकलं ना पाहिजे. राम लल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. राम प्रभूचं गाव कोणतं? श्री रामचंद्र भगवान, लक्ष्मण महाराज, सीता माता, त्याचं गाव कोणता? पहा, करा विचार पोरियो. निरा सोपी आहे. सांग कृष्णाली. अयोध्या. रामचंद्र प्रभूचं गाव अयोध्या. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. आता जयचा फोटो तुमच्या आपल्या घरात आहे. जयच्या नावावर आपण हा भागवत सप्ताह जयच्या नाव घेऊन त्याच्या कृपेने सुरू केला. तेच हे शेवटाला नेणार आहे. त्या श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांचं गाव कोण सांगू शकते? सांग. सांगा. बरोबर आहे. सांग. नांदुरा. भालेगाव. बरोबर आहे. वारे भास्तनी सांगलं तरी भास्तन नाही बाबा. खरंच आहे.
लयच गावाले आश्रमात भावाचे पहा आहे की नाही. आता त्याच्या पुढचा प्रश्न, हे वाक्य कोणाच्या तोंडातलं निघेल आहे तुम्ही मला सांगा. खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नहीं जलती. कोण म्हणते असं सांग. अरे मोठू बदलू गोपाल कृष्ण जिंकला गळा बराबर. बर चाल पोर आहे पा. हे वैभव आहे आपल्या भारताचं. भाग्यवान पोरं जाईल. प्रश्न उत्तर आहे नाव माहित आहे की नाही बा. तुम्हाला खरं सांगू काय, हा हे तुम्ही म्हणता हे काही लागलं पोरफाय के धंदे. पोरफाय के धंदे नाही. मुसलमानाच्या एवढ्याशा पोराले कुराणातल्या कलमा म्हणायला लावा, नमाज पळायला लावा, पूर्ण नॉलेज आहे एवढ्याशा पोराले. हो त्या पोराचा काही दोष नाही. आपण शिकवत नाही त्याने, आपलं दुर्लक्ष आहे म्हणून. नाही तर पोरं बाप गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा श्री संत गुलाबराव महाराज की जय. उपस्थित प्रभू प्रिय सज्जनांनो, श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या अत्यंत लाडक्या भगवत भक्तांनो, या कथा मंडपात बसलेल्या सगळ्या भाविक भक्तांना, लहान मोठे तरुण म्हातारे सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. आणि श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या कृपेनं आज आपल्या या कथेला सुरुवात. आजची कथा अशी आहे, या कथेचा सार असा आहे की बा जन्माला आल्यापासून प्रत्येक जण धावपळ करते, रिकामा कोणीच नाही, कोणीच नाही. या बोरी खाली तुम्ही जाऊन पहा, मुंग्या ते लाईन आले कोणावर घेऊन चालूच आहे त्याचं हिंडणं सकाळपासून संध्याकाळ. रिकाम्यात काय द्या नाही, कोणीच रिकामा नाही या जगामध्ये. पण कोणाला विचारसान ही तुमची धडपड सकाळून पासून 5 वाजतापासून तर रातच्या 11 लोक कायसाठी आहे. तो म्हणते आम्हाला सुख भेटलं पाहिजे, आनंद भेटला पाहिजे, याच्यासाठी सगळ्याची धडपड आहे. पण धडपड करणार राहिले, आनंद खाले म्हणतात, सुख खाले म्हणतात, काय संघ खातात हे माहित नाही. पंचायत काची झाली, घोर तटी झाला. ते कालही सुख समजतात, कालही भाग्य समजतात, कालही आनंद समजतात, आणि त्याच्यातच आयुष्य खर्च करून टाकतात. अशी फसगत झाली नाही पाहिजे. म्हणून भागवता संताकडे कथा कीर्तना द्यावं लागते. मग 10 माणसाचे डोळे उघडतात. करे भाग्य काले म्हणतात आणि आपण काले भाग्य म्हणून राहिलो, आपलं चुकलं गड्या. आता भागवत कीर्तन कसं असते, आरशासारखं असते. आरशात पाहिलं की आरसा बरोबर सांगते त्या माणसाले, तुझ्या तोंडाले माती लागेल आहे, टोपी तिरपी घालेला आहे, दाढी वाढली, दात पिवळे झाले, आरसा सांगते की. एका माना आरशात पाहिलं त्याच्या तोंडावर वया पळी दिसत, आरसाच फोडून टाकला. आरशाचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? धंदे सर काही जण आम्ही कीर्तनाला गेलो आणि महाराज ना आमच्यावरच झोडपलं कीर्तन आणि भागवत. महाराजला काय घेणं देणं आहे तू बाबा. महाराजले देवाची संतांची कथा सांगायची. पहिली गोष्ट कोणती, सुख काले म्हणतात, भाग्य काले म्हणतात, आणि खरा आनंद काले म्हणतात. हा एका बोले थरथर थरथर हिव वाजून राहिलं तर खूप थंडी पडली. युवाच्या घरी चालणं, अर्ध्या मधात हिव बळकलं, थरथर कापत जाय, उभा राहिलं. काय करावं काही सुचना. तिकून दुसरा बुवा खरे म्हणे भाऊ काय असा थरथर कापून राहिला म्हणे, हिवच फार धसला अंगात, थंडी मरतो गळ्या. आता म्हणे सोपी उपाय सांगतो तुले सुखाचा. म्हणे काय म्हणे अंगातले कपडे काढ, त्याचा भगुला करट. म्हणे करत खरी तू. त्यानं काढले पण ते दिली चतून शेक म्हणे अंगात. जमलं की म्हणे काय सुख आहे. कदलो काय ते सुख. ते कपडे धुवून इजली पहिले तरी बरा होता, म्हणजे अंगात काय होते, आठाने थंडी व्हायची. आता रे असा आपलं जे सुख आहे की नाही, माणसाच्या ज्ञानाचं हे असं आहे.
आता संताईनं सुख काले म्हटलं, संताईनं आनंद काले म्हटला. ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ माऊली, नरहरी बाबा, सखाराम बाबा याईनं सुख काले म्हटलं. त्याला उद्योग धंदा करून लाखो रुपये कमावता येत नव्हते सखाराम बाबाले, नरहरी बाबाले? नाही, त्याने जय जय रामकृष्ण हरी, गोविंद जय जय, गोपाल जय जय, राधा रमण हरी, मुकुंद जय जय कीर्तन केले, काकळा केला, हरिपाठ भागवत जन्मभर काऊन केले असतील. ते अळानी होते, त्याला पोरस्वरून होते. त्याला ह्या माळ्या दिसत नव्हत्या लोकांच्या, खिडक्यान गॅलऱ्यान काचला चमचम बांधा. काऊन नाही आलं त्याच्या मनात? त्याला खरं सुख काले म्हणतात, भाग्य काले म्हणतात, आनंद काले म्हणतात. हे पक्क पक्क माहित होत, पक्क. म्हणून ते बळीच नाही पडले काले. एक श्वास नाही वाया गमावला भाऊ जीवनातला. श्वासा श्वासा परत विठोबा 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 म्हणून माणसाला ऐकून तर घ्या, खरं माहित पाहिजे. करा नको करू. सगळ्याच्यानं 24 तास गजर होत नसते, हे कबूल आहे ज्ञानोबा तुकोबाले. पण ऐकून तर घ्या, निदान उरलेलं आयुष्य आपलं सार्थकी लागी. एकदा काय झालं की आम्ही पहिले दादगाव मध्ये राहू. दादगावात काही ठेले मोटरा काही नव्हता, रोडच नव्हता. मग लहानपण दादगावातच गेलं आमचं, आम्हाला माहितच नाही. महिन्यात 2 महिन्यातून 12 महिन्यातून एखादी गाडी आहे गावामध्ये. शाळेत आम्ही होतो, 7व्या वर्गाला होतो, तर आम्ही गाडी पायाला जात जाऊ मुद्दाम. तर गाडीला हात लावा ना कोणीच पोरं. काऊन? आपण हात लावून ते सुरू होऊन पाहावं तिनं. म्हणजे माहितच नाही गाडी कशी पळते काय म्हणतात. मग काय झालं की मग आम्ही काय इकडेच राहिलो बाबाच्या आश्रमावर गेलो. पिंपळखुटा धांडे वैकुंठ धाम आश्रम. त्या आश्रमामध्ये उन्हाळ्या दिवस पंखा नाही काही नाही. मग आम्ही ना पटांगणात बाजा टाकल्या. पटांगणात वाळवंटात बाबाच्या आश्रमात. मग माई आई होतीच आमच्या सोबत. शाळा शिकेल नाही काही नाही. माई आई म्हणजे देवीच फार साधी भयंकर. मग आईची बाज इकडून आमची पोरं सोर आम्ही झोपलो पटांगणात. उजिळ सगळा वरून काही नाही काही नाही. धरणीची गादी पाषाणाची उशी. मग तेवढ्यात काय झालं की 9, 10, 11 वाजता आई उठली, लघवीला जायला बाजीवर बसली. तिची नजर गेली, इकडे होता माळेगाव फाटा, इकडे होता उडी फाटा, हा मलकापूर रोड. आणि उन्हाळ्याचे दिवस पीक नाही काही नाही, झाडाचे पानं गैल, जमीन सरी नांगरून वकरून चेक होय. मग ते बाजीवर बसली, तिले दिसले ते इकडे पाहिलं मलकापूरवरून ठेले पळत जात. त्याचे ते लाईट असतात रात्री, पिंग एक ठेला गेला की दुसरा. त्या आईनं आमच्या डोळे भरून पाहिलं ना आली. माझं उठलं. मग साधू उठ बरं बाबू. म्हटलं काय झालं आता? उठलो बा धडपड. म्हटलं काय झालं? मग इकडे ये वज्जा बस. बाजीवर बसलो. पाहिजे मी पाहिलं, हे आहेत बाबू भूताच्या दिवट्या. हे भूतात हे असं काय? मग एखादं झाड आलं की तो ठेलायच्या उजव्या दिशेने पाय म्हणे लपला भूत. आता लपला पाय, आता निघते तो. निघला रे बाबू, पाय रे पाय, पाय काय पळते. मग जरा भराने इकडे तिची नजर गेली, इकडे कमी आहेत म्हणे गाड्या भूत. म्हणजे तो रोड लहान होता, कधी मध्ये येत जाय एखादी गाडी. म्हणे इकडे भूत कमी आहे, इकडे लय आहेत म्हणे बाबू. पाय म्हणे आला आता एक भूत. नांदऱ्याकून आला हा. पाय आता, पाय 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 रे पाय रे कसा पळते पाय रे. आता बरं झालं मला माहित होतं खरं हे भूत नाही, ते ठेल्याच्या लाईटात नाही तर मी बी बेदारलो असतो, बिमार पडलो असतो. धापीनं लवकर माणूस मरते बिमार पडते. पण मला खरं माहित होतं की हे भूत नसून, सुरेलने नसून, हे काय आहे? टरकच्या लाईट आहे. असं माणसाले जन्माला आल्यावर भाग्य काल म्हणतात. हे फक्त ऐकून तर घ्या जरा 2 घंटे, मग वाटीन ते करा. भाग्य त्याला म्हणतात की आपल्या घरामध्ये आपण जेवढे लोक घरामध्ये मुलं लेकरं आबा आजी, तर इतक्या इथून एक जण तरी कोणी हरिपाठ घेते काय संध्याकाळी. एवढीशी पोरगी लहान 3 वर्षाची जर हरिपाठ घेत असेल तर ते घर सुखात राहील, सुखात. त्या घराचं प्रारब्ध बदली, उशीर लागेल पण बदली. सफराची माळी होईन.
फाटके कपडे असले तर चांगले भेटतील, कोरडवाहू असलं तर बागाईत होईल, पण कधी होईल घरात कोणी असं आहे काय. बंदेच असले तर मग तर बाबा तू दात साखर कोण नाही म्हणते, बंदेच जर असले तर आ हा हा काय पाहिजे घरामध्ये, हरिपाठ पाहिजे. आता गावामध्ये हरिपाठ घेणारे लोक असतात, 5-7 लोक, 10 बंद गाव काही हरिपाठ घेत नाही देवळात. पण जे मंदिरात जाऊन रोज हरिपाठ घेतात नित्य नेमानं, हे आहे त्या गावचं संरक्षण. त्या गावचं संरक्षण कोणता खरं. हा आमच्या रोटीमध्ये तुम्ही जे आले त्याला विचारा, भास्तांच्या लोकांना विचारा तुम्ही, नाही चाला एखाद्या या ना. घरीच असतो आम्ही, मोठा सभा मंडप दिला नरहरी मायना, किती जण या, हा लाऊड स्पीकर चालूच असते. कधी या मस्त भजन करत जाऊ, काय प्यायचं केलं की चालले तुम्ही घरी. येतात भाविक लोक बाबाच्या कृपेने, बरं त्याच्या नावावर येतात, आणि बाबा ते करून घेतात. तुम्ही या एखाद्या व्यक्ती मस्त. चरित्र काय आहे की जे आमच्या गावामध्ये कोरोना आल्यावर मग ते लोक धापले होते, घराच्या बाहेर निघणं नाही, काही नाही, जे घरात असेल ते खाण लपून राहण, कोणी कोणाचे बोलणं नाही, स्पर्श नाही असं. मग काही लोक मेले कोरोनानं, त्याचे फोटो त्या टीव्हीवर आले. पांड्या त्या कपड्यामध्ये गुंडावलं, जेसीपीनं गड्डा खणला, दाबले त्या. काहीच नाही, पारावर जाणं नाही, वक्र्या नाही, गोड जेवण नाही, तेरवं नाही, पार काही सगळं बंद, भटजी नाही, काहीच नाही, धरला की दाबला. ते आमच्या गावातल्या दशरथ भाऊ उगलेनं पाहिलं भाऊ त्या टीव्हीवर. साधूचं मन कसं असते, मृदू सबाय हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. लोणी जसं अंदरून बाहेरून मऊ असते, आंबा असते पण त्यात आठवही असते, लोणी तसं नसते. तसं साधूचं मन अंदर बाहेर सारखंच असते, डुप्लिकेटपणा नसते साधूच्या जोड. दशरथ भाऊने ते टीव्हीत ध्यान धरून पाहिलं, त्या आला महाजू म्हणे, अरे काटे महाराज राजा, काय लोक मरून राहिले हो कोरोनानं, पण ते मेल्यावर काय हालात होते, जे कसे दाबतात मातीमध्ये, असं मी पाहिलं. म्हटलं हो तसंच आहे. आता हे वरूनच आहे, इठो बाकू देवाच्याच मनात आलं, हे लोक पातय पातय करायचे, तरी काय चालते तुमचं आपलं. म्हणे नाही नाही, आपल्या गावातलं कोणी कोरोनानं मेलं ना पाहिजे, त्याची अशी हाल दुर्गती झाली ना पाहिजे, असं मा मनात आलं, म्हणून मी तुम्हाला उपाय विचारायला आलो. हॅलो, उपाय आहे त्याच्यावर दशरथ भाऊ? नरहरी बाबांनी लिहून ठेवलाय, तो सांगा काय उपाय आहे. म्हटलं मी उपाय सांगतो, पण मी तो करू शकत नाही, तो तुम्ही करसान एकटे तर करा, नाही तर राहू दे, उपाय मला माहित आहे, मी सांगा लवकर सांग. म्हटलं तुम्ही आपल्या गावामध्ये 25 वर्ष झाली दिंडी काढता, 5 वाजता उठते तो बा एकटा टाळ घेऊन, आणि दिंडी काढते, गोविंद जय जय गोपाल जय जयचे. आता 26वा वर्ष लागलं भाऊ त्या बॉल. सुरुवातले आम्ही लय होतो त्या बॉच्या संघ, 10-12 जण होतो, मी बी होतो. असेच भाविक लोक बसलो आम्ही, ठरवलं की बा आता दिवसभर तर काही गजर होत नाही देवाच्या नावाचा, आणि आपल्या जीवनात कोणते नेम बी नाहीत, पण एकतरी नेम पाहिजे. तुका म्हणे ऐसा नेम तारी जीवा, हो येतोची देवा आवड. एकतरी नेम पाहिजे जीवनात देवासाठी. तर मग आम्ही सगळे बसलो, मग आम्ही केला तो नेम चालू. 10-12 जण, गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी, मुक गावातून प्रदक्षिणा काढा. करता करता जोच कमी झाले, त्याच्यातले काही काही कारणास्तव झाले, तो विषय मी तुम्हाला सांगत नाही. काही 150 लोकांनी त्याच्यामध्ये अडथळे आणले, काही जणांनी त्याच्या नॅरे, तो विषय जाऊ द्या. करता करता तो बा एकटाच उरला, एकटा. पण त्या बानं भाऊ हिंमत नाही सोडली, एकटाच नेम काढते भाऊ गोविंद जय जयचा. का 26 वर्ष झाले आमच्या गावामध्ये. आम्हीने जरी त्या बाची साथ सोडली 10-12 जणांना, पण त्या बाला ओरिजिनल साथ कोण देऊन राहिला माहित आहे? या पाहिले तुम्ही आमच्या गावात कोणी दिवशी या, फक्त झाकटी तुम्हाला 5 वाजता आमच्या घरी मुक्कामी राहून 5 वाजता रोडवर उभं राहावं लागेल. त्या उगले बाच्या घरी गोविंद जय जय गोपाल जय जय म्हणायच्या वेळी नुसता टाळ घेतला, सुरू केला टाळ, की आमच्या गावातले लहान मोठे कुत्रे, त्याचे पिलं, लेडीज सगळे एका मेरीनं भुकतात. एका मेरी ते कुत्र उपाशी असलं, त्याचे जर भुकल्याने गेलं तटलोक तरी ते वजे वजे ऊ ऊ करते, पण भुकते. या पायाला
26वं वर्ष चालू आहे आज रोजी. त्याला नाही लोकांना मारलं की हे अपसगुन्या आणि लढतात, कुत्रे लढत, ते लढत नाही. त्यानं टेम्पे खाल्ले पण तरी ते त्या बोले भजन म्हणू लागतात. या रोटी चमत्कार पाहायला. त्याचा अर्थ काय? त्या कुत्र्याचं असं म्हणणं आहे, त्या कुत्र्याचं असं म्हणणं आहे, त्यानं तो उभा गया टाळ घेऊन गोविंद जय जय गोपाल जय जय पाहिलं ना, त्याला पश्चाताप झाला या जन्माचा, की आता काय हालात आपले, रायाले सुद्धा घर नाही, तुमच्याच पायानं माती उकरान त्याच्यातच निजा, चांगलं प्यायले पाणी नाही. कोणताही सरपंच निवडून आला आणि किती हिव वाजलं कुत्र्याले तर कोण सुटर घातले सरपंचानं? तुमच्या गावात काय सुटर कुत्र्याले नाही. बर भूक लागली तर भाकर, पहिले तरी बरं होता, आता कुत्रा फाटक निघलं नाही. कुत्रा फाटक म्हणजे अंदर येऊनच ना पाहिले का, बस तटीच काही नाही. भूक खूप लागते, खायला भाग्यवान लोक टाकतात थोडंफार, नाही तर टेम्पे मारतात. त्याचा त्याला भयान दुःख होते. म्हणून ते हे गोविंद जय जय ऐकलं ते टाळ पाहिला की त्याचं असं म्हणणं आहे, बाबा रे आम्ही पहिल्या जन्मात माणसं होतो, बाया होतो. विठोबान आम्हाला हात पाय कान नाक डोळे सगळं दिलतं, पैसा होता, फटफट्या होत्या, आमच्या घरी सगळं होतं रे, पण आम्हाला यातलं काहीच सुचलं नाही. खाणं पेणं लेणं नेसणं मजा मारणं मरून जाणं हेच केलं आम्ही. तुले भाग्यवान माणसा बापा हे कसं सुचलं हे देवाचं नाव, म्हणून ते कुत्रे रोज लढतात. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. मग त्या बोले सांगलं दशरथ भाऊले की तुम्ही झाकटीतला जो नेम काढता गोविंद जय जयचा, तसाच अधिक संध्याकाळी सुरू करसान तर आपल्या गावात कोरोनानं एकही माणूस मारणार नाही. गंमत नाही बरं, पांडुरंगाच्या विठोबाच्या नावात एवढी शक्ती आहे, एवढी शक्ती. आपल्याला उत्सव केला आणि कीर्तनकारच नाही भेटला, भेटला तर आण्याचा पण भेटलाच नाही. आपल्याच गावातला एखादा पोरगा उभा करा, एखादा भाविक माणूस म्हणा एक कथा सांग, चरित्र आणि विठ्ठल विठ्ठल गजर करा. कीर्तनाची व्याख्या तेच आहे, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. आता त्याला ओळखणारच लागलं कळलं, विनोदाचार्य. बापा 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 तुकोबाली थंड केलं या विनोदाचार्य. विनोदात जर देव असता, हसी मजाक मध्ये देव असता तर तुकोबानं गाथ्यास निदान 2 अक्षरभंग तर लिहिलेच, ते लोकांना हसायचे. बरोबर आहे, तुम्ही गाथ्याचं पारायण केलं, हसी मजाकच्या अभंग आहेत का तुकोबाच्या गाथ्या? नाही नाही नाही. नाव घेतल्यानं काय होते, देवाच्या ध्यानात किती पावर आहे, पंढरीच्या रस्त्याने गेल्यानं काय अनुभव येतात हे तुकोबानं लिहून. आणि समजा आपल्या गावात कोणी पोरगा पोरगी माणूस उभाच राहिला नाही कीर्तनाला एवढे करू, सगळ्याला हात दिला जाय की देवानं. आता मृदंग आता शिवाले वाजवत आहे ते म्हणून बरं आहे, नाही तर समजा हाय गेला कोण्या गावा हे दिलंच आहेत ना, बा टाळी वाजवायच्या जो देवाचं नाव घ्यायचं, सगळे मिळून मस्त 15-20 मिनिटं अर्धा घंटा कीर्तनाचाही बाप गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. तर पहा त्या भाग्यवान माणसानं 2 टाइम नेम सुरू केला, कोरोना निघून गेला तरी त्या आवाजाने वाजून चालू आहे. झाकटीत बी संध्याकाळी येऊन पहा आमच्या गावात. आणि खरंच कोरोनानं कोणी आमच्या गावातलं मेलं बी नाही, त्याला साध्या अशा वांतेही झाल्या नाही, तापही आला आहे की नाही. पहा आमच्या गावाचा अनुभव. तर हे आहे पांडुरंगाच्या नावात विठोबाच्या नावामध्ये पावर. तर आपल्या घरामध्ये निदान एक जण तरी बस 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 कोणी जर भाविक असेल, आपल्याच्यानं होत नाही पण कोणी करत असेल तर तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातलिया भय नरका. तो पोरगा हरिपाठ तो घेत असेल, भजन करत असेल तर टीव्ही बंद करून ठेवा, त्या टाइमला मोबाईल बंद करून ठेवा. हे तुमच्या भजन कीर्तनामध्ये देव भेटायच्या रस्त्यात दरोडा पारणारे लोक आहेत. हे मोबाईल झाला, हा टीव्ही झाला, घरात सगळ्यांनी सांगा म्हणा हरिपाठ चालू आहे, बोलू नका आता.
नाही 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 नाही, कोणते काम असतील पण तुम्ही बसा तटी. तुम्हाला डबल मेल्यावर माणूस होणं असेल तर नाही येत हरिपाठ, पण नुसते तटी जाऊन बसा. काय होईल, विठोबाले हरी हरी, देवाले हरी झाला की मग देव आहे तो काय नाही देणार. तो कृपाळू आहे परमात्मा, त्याच्यासारखा उदार या जगाच्या पाठीवर कोणीच नाही ना. विटेवरी ज्याची पावले समान तोच एकदान शूर दाता. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. तर हा आहे आपला सोहळा. कसा आहे किंवा साधू संतांचे चरित्र ऐक्यासाठी तुम्ही घरदार मुलं लेकरं सोडून आले. कोणाचे? संतांचे चरित्र. म्हणजे ज्याला देवाची प्राप्ती झाली, मोठमोठे संकट आले, मोठमोठे आघात आले, जाती बाहेर टाकलं लोकांना, निंदा नालस्ती झाली, त्याचे घर चेतून दिले, पण त्यानं देवाचं नाव सोडलं नाही. त्याचे मंदिर झाले, त्याचे फोटो झाले, त्याची जगात कीर्ती झाली. त्या संतांची कथा चालू आहे आपल्या या शेतामध्ये दररोज. एका संतांची. पहिल्या दिवशी आमच्या नातीने सांगली मीराबाईचं चरित्र. बाप, किती आघात त्या मीराबाईवर. काय तर तिने गोपाल कृष्णाचं भजन केलं, पायात घुंगर बांधून. तू बी बांध, तुला जमत नाही मुकाट्यानं बस, पण नाही. त्याच्यानंतर काल कोणतं चरित्र झालं? हा, भक्तिमती शबरीचं चरित्र झालं. तिला शेवटी प्रभू रामचंद्र तिच्या झोपडीत गेले, तिला दर्शन दिलं. असंच आज एका भक्ताचं चरित्र आहे की त्या भक्तावर किती संकट आले, तरी त्या भक्तानं, ते रामचंद्र प्रभूचे भक्त आहेत आजचे, त्यानं श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र सोडलाच नाही, सोडलाच नाही. तर आता आपण पहिले बाबाच्या कृपेनं त्याच्या जन्मापासून कथा पाहू. तर काशीमध्ये रामानंद स्वामी म्हणून एक मोठे संत होऊन गेले. मोठे मोठे आश्रमात त्याचे भारतभर शिष्य आहेत. त्याचं नाव होतं रामानंद स्वामी. काय होतं? रामानंद. मोठा आश्रम त्याचा काशीले होता, आजही आहे. तर त्याच्या आश्रमामध्ये बरेचसे सेवाधारी लोक होते. भाग्यवान लोकांना सेवा करा वाटते, ज्याच्या भाग्यात असते त्याला घडते. तर त्यापैकी एक ब्राह्मण होता आश्रमात, रामानंद बाबाचे सेवाधारी. त्याला एकच मुलगी होती. पहिले लहानपणी लग्न होत, पण तिचं लग्न झाल्यावर ती विधवा झाली. मालक मरण पावला, त्या बाईला विधवा म्हणतात. मग त्या ब्राह्मणाने विचार केला की मी आता थोड्या दिवसाचा सोबते, माझं मरण जवळ आलं, तर मला एकच पोरगी आहे, तर हिची व्यवस्था लावून द्यावा. म्हणून तो ब्राह्मण वा रामानंद महाराजाच्या जवळ गेला, लढला पडला. म्हणे बाबा, मी कधी मरीन नेम नाही पिकलेलं पान, आज ना उद्या गडून पडीन, पण मायापुरीले तुमच्या आश्रमातच राहू द्या. आणि आताही आश्रमातच आहे ते. मग रामानंद स्वामी म्हणा, तुमची पोरगी चांगली आहे, भाविक आहे, सात्विक, राहू द्या आश्रमात, राहीन शेल्या लोकांना. मग ते पोरगी आश्रमात सळा टाकणं, साळून करणं, रांगोळ्या काढणं, काळी कचरा याचणं, स्वयंपाक करणं, लोक असे कामं करत जाय. पण एकदा काय झालं की रामानंद स्वामी देवपूजा करायला बसले. देवपूजा म्हणजे जो आपला बाप आहे, ज्याने ब्रह्मांड निर्माण केलं, त्याचा फोटो आहे हा. हे त्याची छबी आहे. या मूर्त्या त्याच्या, त्या कृष्ण परमात्म्याच्या विठोबाच्या देवाऱ्यावर. तो आपला बाप आहे. लेकरून काही ना करेन, पण बापाच्या जवळ नुसतं 2 मिनिटं जरी बसलं, विचार बाबा मी चाललो नांदऱ्यात, तरी बापाचं मन भरून येते, खुश होते बाप. देवराजवर का 24 तास बशात सांगलं तू बा ना, पण जरा बर. तर रामानंद स्वामी देवाची पूजा करायला बसले. तर त्याने काय केलं की देवाच्या फोटोवर, भगवंताच्या मूर्तीवर जे अगोदरल्या तिचे फुलं असतात की नाही, वायल, हार, बेलपत्र, तुळशीचं दल, हे त्याला निर्माल्य म्हणत असतात. काय म्हणतात? निर्माल्य. त्याला भगवंताचा स्पर्श व्हायला असते, म्हणून ते फार पवित्र असते, पॉवरफुल असते. ते असं भलकुटी टाकू नये.
म्हणून रामानंद स्वामीने ते सगळे फुलं तुळशी बेल सगळं असं जमा केलं. त्याले रामचंद्र प्रभूचं ध्यान लागलं. भक्ताले शिष्याले त्याच्या गुरुचं कधी ध्यान लागेल हे कधी सांगता येत नाही, कधी सांगता येत. त्याला काळ पाहिजे नाही, वेळ पाहिजे नाही. लेकराले मायची याद आली, लेकर रुपयात जाते, मायच्या अंगाला चिटक. त्याला घड्याळ पाहिजे काय, मुहूर्त पाहिजे काय? माय म्हणते काय, का रे तू 12 वाजता तर आलता दूध प्यायले माझं, आता कसा काय आला 10 मिनिटांनी? नाही तर कितीही खेप जा, मायले हरी गज आहे. तसं रामानंद स्वामीले देवाचं ध्यान लागलं, रामचंद्र प्रभूचं. आणि ते लक्ष्मण महाराज, सीतादेवी, रामचंद्र प्रभू समोर हनुमंतराय गदा घेऊन बसलेला, सुंदर ध्यान लागलं. ते फुलं असे बेल ते सरा जमा केलं आणि हातचा हातीच राहिला. ज्यावेळेस त्याचे डोळे उघडले, डोळे लवकर उघडत नाही, नाही नाही नाही. काऊन नाही उघडत भाऊ? ते डोळे म्हणतात की ज्या आम्हाला तुना आता भगवंता हे रूप दाखवलं, या डोळ्याले हा सळेल संसार दाखवू नको म्हणून डोळे उघडत नाहीत. नरहरी बाबांच्या कीर्तनात ज्यांना समाधी लागत होती त्या भक्ताईले तुम्ही भेटा, त्याचे डोळेच उघडत नव्हते. पळायचं झाल्यावर बसेल असं एकटे बसेल असं. आमच्या जीवनात पहिले खूप उपकार केले रामचंद्र पाटलांनी दादगावच्या, की 13 वर्ष आम्हाला त्यांनी हरिनाम शिकवलं, अभ्यास शिकवला. ते ज्ञानेश्वर चरणी लीन झाले, मग नरहरी मायच्या जोई गेलो आम्ही. तर बाबांनी ते अवस्था दिली वैकुंठधाम आश्रमावर. माया घरातले बंदेले पळायचं झालं पहिले, माय पत्नी, माय मुलं मुली सर्वेले, पण मला झालंच नाही. 2 वर्ष तसाच होतो मी. पण झाली बाबाची कृपा एक दिवस आणि डोळे लागले भाऊ. 3.5 महिने हरिपाठाले 100 लोक आहेत गावातले, साधारण बाया माणसं 100. सारोयला आश्रमाच्या सपावल्या करत उभ्यानं गोविंद जय जय जा आश्रम खंदीच होऊन जात. त्यात आश्रमावर पाणी नाही, मयातून आणा लागे डोक्यावर टिपाना आम्हाला. पण भाविक बाया, आमची पत्नी सगळे मिळून पाणी आणत. पण मोठ्या झाकटीत तो आश्रम मध्ये लिपून काढत. दुसऱ्या दिवशी आले संध्याकाळी, कधी खंद पावल्या उभ्यानं झाले, कधी खंदीच होऊन झाले. बापरे. ज्यावेळेस मग ते बाबाची कृपा झाली, मी अनुभव सांगतो बरं मग कसे असते पळायचं. तर मग सगळे लोक भजन करत हरिपाठ घेत घरी चालले जात. मला ज्या जाग्यावर पळायचं झालं एकटाच बसेल असो, मी एकटाच. 10 वाजो 11 वाजो, पत्नी मुलं लेकर झपेल, मी एकटा बसेल. सगळं ऐकू ये. थोडं सक्ते उतरलं ध्यान की सगळं ऐकू ये, कोण बोलून राहिला, गाडी आली, मोटर. पण डोळे उघडतच नव्हते. सांगा. म्हणून सखूबाईने देवाच्या जवळ प्रार्थना केली, कानोपात्रानं प्रार्थना केली. पंढरीला जाता बरोबर पांडुरंगाचे ते समचरण घट्ट धरले, डोकं ठेवलं, काय मागलं देवाले त्या दोघी जणीनं? देवाच्या नयनी अलौकिक तुझे म्या पाहिले रूप ते, पाहू कान्य तुच्छ विषया त्यांनीच हो श्रीपते. हे भगवान, ज्या डोळ्याने तुमचं हे दिव्य रूप पाहलं, त्या डोळ्याने ह्या सळे संसार पुन्हा दाखवू नका. तुमच्या चरणाच्या जवळ जागा द्या विठ्ठला, असं म्हणून कानोपात्रा पडली तर मरणच पावतो. सखूबाईचं तेच झालं. जसं अंग टाकलं देवाच्या पायावर, डबल नाही नाही नाही. कसं आहे, रामानंद स्वामीला प्रभूचं ध्यान लागलं आणि ते फुलं बेल तुळशी असे हातात देव 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 मांडेल, सगळे पूजा करायला बसले. तर मग ते डोळे थोडे थोडेसे भानावर आले, स्वामी असे उघडायला लागले. तेवढ्यात हे जे विधवा पोरगी होती त्या आश्रमात सेवा करणारी, ते बसेल होते हात जोडून. ते भांडे घासत जाय, देवाची वाता करून देत जाय, आसन धुत जाय, रांगोळ्या काढत जाय, तिचा नियम होता. भाविक माणसाला याचं खूप खूप हरीक असते, त्याला जमतच नाही केल्याशिवाय. हे जर केलं नाही ना मेला समजा तो, त्याला दिवसभरही करमत नाही. मग ती पोरगी होती मस्ती हात जोडून बसेल, बाबाचं ते रूप पाहिजे आहे, बाबाला रामप्रभूचं ध्यान लागेल. यायचे असे किंचित डोळे उघडले आणि याने काय केलं की ते फुलं बेल तुळशी असं त्या पोरीले घे घे बोलले नाही, पण असे हात केले. तिने ओळखलं की हे आपल्याला गंगे सोहळ्यासाठी देईल, म्हणून तिने ते ओटी केली अशी काय अशी त्या काळाचा पेहराव, साडी म्हणा का लुगडं म्हणा का ते ओढणी अशी केली
आणि स्वामीने तिच्या त्या ओटीत ते बेल फुलं टाकलं. तिने ते असे घट्ट तो कपडा असा गुंडावला, पोटाशी धरला आणि गंगा जवळच होती आश्रमाच्या. गंगा नदीमध्ये ते गेली, खोल पाण्यामध्ये, साधारण तिचे जीवनाभ हे तेवढ्या पाण्यात. आणि ते फुलं बेल तुळशी सगळं आता गंगे सोळा. तिने पदार असा केला तर त्याच्यात सुंदर पोरगा, त्या निर्माल्यापासून फुलाईपासून सुंदर पोरगा 32 लक्षणी अद्भुत बालक तिने पाहिलं. तिला माये निर्माण झाली. बापरे काय सुंदर पोरगा आहे हा, अरे अरे म्हणून तिने हृदयाशी लावलं. त्या बाळाले मुके घेतले, सगळा लाळही केला हो. पण तिच्या मनात शंका आली की मी विधवा आहे आणि मी जर जगात सांगलं की हा फुलाई पासून पोरगा झाला, कोणाले पटीने पटीन, कोणाले ज्याचा देवावर भरोसा आहे त्याला पटते. हा, आम्ही जन्मोजन्मी हेच सांगणार आहोत. तुम्ही जन्मोजन्मी ह्या कथा ऐकणारे आहे. जे जास्त शिकेल लोक, तार्किक लोक, झिलप्या पाडणारे ते म्हणतात आमच्या गावचे लोक म्हणा पोरं काही बोलतात, फुलाई पासून कुठे पोरगा होते काय, आणि हे आमच्या गावाचे गेले की बसले तर टाया वाजवत. तू भजन करून पाय म्हणा काही दिवस, मग पाय कसं तुले जर पागलच नाही केलं तर मग म्हणजो तू आमच्या पुढे जाशील तू किर काय करत गोविंद जय जय. चरित्र काय झालं की ते मुलगी विचारात पडली. गंगा वाहत होती, सकाळचा टाइम होता, गंगेत कोणीच नव्हतं. पण तिच्या मनात आलं की लोक काय म्हणतील, पटणार नाही हे तर आपल्या बाबाला त्रास होईल, रामानंदाली लोक काही माही म्हणतील. म्हणून तिनं ते पोरग, तरी कमळाचे हे होते फुलं, त्याचे पानं मोठे मोठे होते पाण्यावर. ते पानं तोडले 10-12 असे, एकाने टेक ठेवले, गादी केली त्याची साधी सोपी, त्याच्यावर ते बालक ठेवलं आणि पाण्यात सोडून. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. तो होता ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेचा दिवस, सोमवार दिवस होता. 1455 ची गोष्ट आहे. ते पोरग चाललं वायात, जिवंत पोरग, हातपाय हलत जाय चालत, जदलोक दिशील तदलोक पाहिलं. मातेचं हृदय, ते बायाच्या जोड प्रेम असते, ममता असते, माया असते. बायाचं हृदय लवकर द्रवित होते, त्याला लवकर परमेश्वराची प्राप्ती होते. मग ते पोरग दिसेना, असं झालं, दूर गेलं असं वायात. मग ते आली ना आश्रमात, पहिल्यासारखे कामं करत राहील. सांगलं नाही कोणाला, तिच्या मताने सांगलं तर पट्यासारखी गोष्ट नाही, सरा उदाहरण गोष्टीले, त्याच्यापेक्षा जाऊ द्या, झालं ते झालं, दिलं गंगेत सोड. आता गोष्ट कशी झाली की जो फुलापासून ज्याचा जन्म झाला होता तो कसा काय डुबीन पाण्यात. ते पोरग असं पाण्यावरून तरंगत जाता जाता नीरू आणि निमा दोघं पती पत्नी मुसलमान समाजाचे कपडे धुत होते, रंगवत होते. त्याला नव्हतं मुलबाळ. त्याने हे कमळाच्या पाण्यावर येणारं तेजस्वी 32 लक्षणी पोरग पाहिलं. ते दोघेही धावत पळत गेले आणि त्या पोराला उचललं, आणलं, त्या बाईच्या मांडीवर त्याने टाकलं, सांगलं की हे बघ, भगवंतानं अल्लानं आपल्याला हा पोरगा दिला, नाहीतरी मुलबाळ नाही ना. तर परमेश्वराची अशी लीला की तिने जवळ घेता बरोबर तिने पाना फुटला, म्हणजे दूध निर्माण झालं तिच्या स्तनात, आणि तिने त्या मुलाला ते दूध पान केलं. घरी आणला पोरगा. घरी आणल्यानंतर आया बाया जमा झाल्या. आता काय ठेवावं पोराचं नाव, तर योगायोगानं सर्वानुमते त्या पोराचं नाव ठेवलं कबीर. काय ठेवलं? कबीर. घरातल्या मुला लेकराचे नाव देवादिकाचे, गंगा, यमुना, सरस्वती, महादेव, रामा, असे काही देवाचे पाहिजे. काळ बदलला, आता हे नाव बंद झाले. तुम्ही जास्त नांदी येऊ नका, या तरुण सुनाईच्या पुरीच्या सुखात राहणं असेल तर तुका म्हणे उगे राहा आणि जे जे होईल हा, नाही तर मग या शिशी झाकण लावलंच काऊन नाही, आमचं असं नाही पाहिलं, मुक्याट्यानं राहा. तुम्ही पहिले केस इतरा तर ते गुपचीप बराबर असत ठेवलं. आता नाही, आता कुठेही दर्शन होते. बोलू नका, जो बोलीन तो त्याला आले जाई. तुम्ही काय म्हणता ना, सामीन पाहिलं नव्हतं, भांडाच्या बंद होईल, लाल भेटी ना, तोही काही दिसानं बशी सांडेल नाही, नुसता कपातच.
जास्त पुंगी लावसान तर कपोई अर्धाच. म्हणून विठोबा म्हणा मस्त मनातल्या मनात, आणि फुक्काचा टीव्ही पाहत जाता रोज कसं झालं होत्याचे नव्हते. हो नवे डोळे नाही तमाशे. आपलं गुंडवून ठेवा ते की आम्ही ते एवढं गटोळं घेऊन भेंडोळून पायी पायी होते. ते म्हणते का आले तुम्ही कुतांग, आम्ही म्हणूया. आता म्हाताऱ्याला सुखात राहिलं असे चिडीची फळाली. बोलू नका, इटोबा इटोबा म्हणणं सुरू करा. चरित्र तेच झालं. कबीर हे नाव ठेवलं त्या पोराच्या. कबीर लहानचे मोठे व्हायला लागले. पण झालं काय की ते मुसलमान समाजात जन्म झाल्यामुळे ते मायले तेच वाटत जाय की आपल्या पोरानं ते मैजत मध्ये जावा, नमाज पळा, अल्लाची भक्ती करा, हे करा, असं तिला वाटत जाय. पण करता करता काय झालं की पोरगा असा चाल्या बोलायला लागला. आणि पोरानं काय केलं की येटायातले पोरं जमा करून त्याले रामचंद्र प्रभूचा गजर शिकवला. लहान लहान पोरं जमा केले, म्हणा बोल श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पोरही म्हणत. मग कबीर महाराज थोडे अधिक मोठ्या झाल्यावर त्याने काय केलं की गंध लावणं सुरू केलं. घ्या हो आता त्या धर्मामध्ये गंध लावणं जमत नाही, ते विरुद्ध आहे. या पोरानं गंध लावून मग काय मार देणं सुरू केला. जातबाई लोकांना दटावणं केलं सुरू. तो काहीच बोले ना, गंध लावतच जाय. बरं तेवढ्याच भागलं नाही. काही दिवसानं कबीर महाराजानं काय केलं की गळ्यात माळा टाकल्या तुळशीच्या. श्रीराम जय राम पोरायला शिकवणं लावलं. मग तर अधिकच बाईक लागला. मग छळ झाला सुरू. कबीर मामू बरेच मोठे झाले. मग कबीर महाराजानं काय केलं भाऊ, त्या लोकांशी बोलणं बंद केलं. कोणी काय म्हणून त्याच्याशी बोलायचं नाही, आपला टपोरा सोडायचा नाही. शेवटी एक दिवस आकाशवाणी झाली. आकाशवाणी आणि भगवंतानं आकाशवाणीतून सांगलं की कबीरा, माझी आज्ञा आहे, तू माळा घाल, तिलक लाव, राम नामाचा कीर्तन कर, प्रचार कर, आणि तू रामानंद स्वामीले शरण जाण, त्याले गुरु कर. असा आकाशवाणीतून आवाज आला. तो कबीर बाबांना ऐकला. मग त्याने विचार केला की रामानंद स्वामीले गुरु करणं इतकं सोपी नाही. कारण ते होते ब्राह्मण, ते राय 16 ओवळ्यामध्ये. आणि त्याचा एक नेम होता, मुसलमानाचं तोंडही पाहायचं नाही. घ्या महाराज, नेम असतात ते ज्याचे त्याच्यात तुम्ही करा नेम, तुम्हाला म्हणाय. लोक आम्हाला म्हणतात काय हो, त्याचं भागवत कीर्तन म्हटलं की सध्या कीर करतात ते. गोपाल कृष्ण भगवान की जय, आणि माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी. तुले काय झालं तुझ्या गुरुचा जय जय करायचा? तू घमेंट नाही ना तुझ्या अंगात तेवढी बोंबल ना. नाही तर ये आमच्या संग. ज्या गावात जाऊन जठी जाऊ तठी मर्दानी लोक गोपाल कृष्ण माऊली श्री समर्थ सद्गुरु असे पोलादी लोक देतात बाबा आम्हाला. कोणी गावात जा देतातच सोबती मस्त गजर करणारे. झालं, दुसरं काय करावं लागते. जटी हे गजर करणारे भजन करणारे लोक भेटतील तटी आम्ही जातो, नाही तर जात नाही. आपला काय हा धंदा नाही, काही बिझनेस नाही की भागवतही केले पाहिजे, कीर्तनही केले पाहिजे, हँडबिल वर आपला फोटो झळकला पाहिजे. नाही 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 नाही, घरी काम करायचं, पोटा पाण्याचा उद्योग. आणि ते काम करताना सदैव गोविंद जय जय विठोबा बाबाचं नाव घ्यायचं. झालं भागवत. याच्यावरच कोणतं भागवत आहे? किती भागवत ऐकून हे करा लागते. कोणतं काम करताना देवाचं नाव घ्यायला सुरुवात झाली, झालं भागवत. तर ह्या भागवत फळले, ध्यान देवाचे लागले, बुद्धवासी बोध केला भागवत, म्हणती त्याला 12 स्कंद भागवत असे नामाचे. आत जगातले सगळे ग्रंथ विठोबा श्रीराम या 3 अक्षरात लपेल आहेत. ते जर आपल्या मुखात येत असलं सदैव, आपली पाठ आपण थापटाम असत. भाग्यवान आम्ही की आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. आमच्या घरात हरिपाठ भजन सुरू झाले. आपली कथा काय चालली की आकाशवाणीने सांगलं कबीरा, तू रामानंद स्वामीले गुरु कर. माझा कबीर बाबाने विचार केला की ते तर मुसलमानाचं तोंड पाहत नाही,
आता गुरु करायचा म्हटलं की कानाले तोंड लावून तो मंत्र चेल्याच्या कानात सांगा लागत असते. जे मेळ बसीन काय बसीन मेळ. बरं त्याचा आश्रम मोठा, ते 16 ओवळ्यात राहणारे त्याचे शिष्य असे ब्रह्मचारी संन्यासी दररोजाच्या बाहेर राखण आपल्या कसा काय मेळ बसे. पण हे पहा, ज्याच्या डायरी मध्ये मला जमत नाही म्हणीन ते तो जन्माला येऊन काहीच करू शकत नाही. अरे आपल्या पाठीमागे नरहरी बाबा, सखाराम बाबा आपले श्री गुरु असल्यावर आणि आमच्या ज्यानं काय होते म्हणत नाही का माणूस आहे तू की काय आले का, तू करून तर पाय. श्री गुरु सारिखा इतराचा लेखा काय होणार नाही. कबीर महाराजांनी विचार केला की मी रामानंद स्वामीला गुरु कोण्या पद्धतीनं करू. आलं त्याच्या लक्षात की रामानंद स्वामी ब्रह्म मुहूर्ता सूर्य उदय व्हायच्या अगोदर गंगेवर स्नान करायला जात असतात. कोणीच नसते, 10 लोक जागी नसतात. ते गंगे स्नान करतात आणि परत आपल्या आश्रमात जातात. तर कबीर महाराजानं त्या रस्ता होता असा पाऊल सगळं, त्या रस्त्यात असा आळवा गड्डा खणला आणि त्याच्यात निजून राहिला. रामानंद स्वामी आले ब्रह्ममुहूर्तात. थोडी झाकट असतेच, घाई घाई पंचा खांद्यावर घेतला आणि चालले देवाचं नाव घेत गंगेवर अंग धुयाले. तर जाता जाता त्याचा पाय लागला कबीर बाबाला. धक्का लागला तेवढ्यात त्याने म्हणलं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. गंगेवर अंग धुयाला गेले. कबीर बानं बस सांगलं की झाला आपला गुरु करणं. गुरुचा धक्काही लागला आणि गुरुनं मंत्रही सांगला श्रीराम जय राम. उठले दटून घरी आले. मग केलं कीर्तन करणं चालू. आता कीर्तन सुरू केलं, भागवत केलं की गुरुचं नाव सांगा लागते की बा जयच्या कृपेनं मी या गादीवर उभा आहो. ते सांगा लागते की नाही पहिले. मग कबीर महाराज सांगत की बा माझे गुरु रामानंद स्वामी आणि त्यांच्या कृपेनं मी या गादीवर उभा म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. मग लोक म्हणा असू दे, त्याचा परमार्थ चालू आहे ना. नाही उचलली केस काही जणांनी ना, बिन पगारी पूर्ण अधिकारी रामानंद स्वामीच्या जो काशीले मठामध्ये. रामानंद स्वामी म्हणत कसे आले बाबा. बाबा तो मुसलमान समाजाचा पोरगा कबीर, तो कीर्तन करते, माळ घालते, गंध लावते, त्याच्या माईचं ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही, धर्म सोडला. आपल्या धर्मानं वागावं माणसानं. बरं रामानंद स्वामी तुमचं म्हणणं काय, माझजवळ कायसाठी आले सांगा. नाही म्हणत आम्ही त्याला विचारलं की बाबा तू कीर्तन करतो, हे माळ घालतो, श्रीराम जयराम, तुझा गुरु कोण आहे. तर तू तुमचं नाव सांगते म्हणते माय गुरु रामानंद स्वामी आहेत. मग रामानंद स्वामीला राग, कारण ते मुसलमानाचं तोंड बी नव्हते पाहत. त्याने राग आला. त्याने सांगलं की शिष्य लोक हो इकडे या. हे लोक सांगून राहिले की तू रामानंद स्वामीचा शिष्य म्हणते ना, जा ना त्याला धरून घ्या. शिष्य यायला काय पाहिजे, त्याच्यापेक्षा जोरानं निघले शिष्य. हाडदांड पैलवान चांगले दष्टपुष्ट. कबीर बाच्या घरी सांगले की कबीर महाराज हे घर कबीराचं कुठे आहे. कबीराचं म्हणे हा. कबीर कोण आहे म्हणे, मी या दे आले कबीर म्हणता म्हणे चला.